सोलापूर शहरालगत असणाऱ्या सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी MIDC इथल्या स्मृती ऑर्गॅनिक कंपनीमध्ये गेल्या 7 वर्षांपासून सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या लोंढे यांना अचानक कामावरून कमी करण्यात आले. कोणतीही नोटीस अथवा समन्स न बजावता सदरची कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे लोंढे यांच्या परिवारावर बिकट परिस्थिती ओढावली आहे. या घटनेला सुमारे 1.5 महिने होऊन गेले तरी देखील कंपनीने लोंढे यांना मागील महिन्याचा पगार देखील अदा केला नाही. सध्या लोंढे यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून कंपनीने कर्मचाऱ्यांबद्दल कोणतीही आपुलकी न दाखवता आपल्या कर्तव्याला तिलांजली दिली आहे. लोंढे यांच्या खिशामध्ये मावा सापडल्याने सदरची कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी सर्रासपणे तंबाखू खाताना दिसत आहेत. यावर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. वास्तविक पाहता कंपनीच्या आतमध्ये औषधे तयार करताना तंबाखू, मावा, सिगरेट, गुटखा सेवन करणे बंदी असताना देखील सेवन केले जाते. याकडे कंपनी तसेच संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यासंबंधी लोंढे यांनी MIDC पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. मात्र कंपनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. यावर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तुपे यांनी हस्तक्षेप केला असून यासंबंधी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. दरम्यान यावर तुपे यांनी अधिक माहिती देताना संबंधित कंपनीने कोणताही समन्स न बजावता कारवाई केल्याने सदरची कारवाई चुकीची आणि हेतुपुरस्सर केली असल्याचा आरोप केला आहे. तसेच पीडित लोंढे यांनी देखील आपले म्हणणे मांडताना घडलेल्या घटनेचा इतिवृत्तांत सांगितला. एकंदर स्मृती ऑर्गॅनिक कंपनीने आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना कोणताही विचार न करता समन्स न बजावता कारवाई करत असल्याने सदरच्या कंपनीच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान यासंबंधी कंपनीची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमे कंपनीकडे गेली असता स्मृती ऑर्गॅनिक कंपनीकडून प्रसारमाध्यमांना हीन वागणूक देण्यात आली. मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांना तात्काळ थांबावे लागले. संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यावर आम्ही बोलणार नाही असे सांगण्यात आले. प्रसारमाध्यमांना जर अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल हे यावरून लक्षात येते. या संबंधात पोलिसांनी, कामगार आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहावे असा सूर आता उमटत आहे. तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मातंग आघाडीचा आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून लोंढे हे सोलापूर शहरामध्ये राहत असतात. ते स्मृती ऑर्गनाईज या कंपनीमध्ये काम करतात गेल्या 7 वर्षापासून. अचानक त्यांना कामावरून काढलं असा मला एका कार्यकर्त्याचा फोन आला की साहेब, आपल्या कार्यकर्त्यावरती एका अन्याय होतोय, आपण त्याची मदत करायला हवी. म्हणून मी त्या गोष्टीचा सखोल तपास करण्यासाठी मी पुन्हा कार्यकर्त्याला फोन केला की तुम्ही तिथं जावा, त्या HR मॅनेजर साहेबांशी बोला, काय झालं आहे काय नाही ह्याची माहिती घ्या. ते जर कामावर पुन्हा घेत असतील तर तुम्ही त्यांना विनंती करून त्यांना कामावरती घ्यायला सांगा. परंतु त्या गोष्टीचा त्यांनी कोणताही रिस्पॉन्स न देता त्या माणसांवरती ते विनाकारण खोटे आरोप करायला लागले की लोंढे हा कामावरती येत नाही किंवा ते ॲबसेंट असतात, गैरहजर असतात, ते आम्हाला कोणतीही गोष्ट सांगून करत नाहीत, असे वगैरे वगैरे आरोप त्यांच्यावरती करून त्यांनी त्या माणसाला तिथून पुन्हाही हाकलून दिलं आणि माझ्याही कार्यकर्त्याला हाकलून दिलं. त्यानंतर मी HR साहेबांना कॉल केला की साहेबजी, मी सूरज तुपे बोलतो आहे, असा कार्यकर्ता लोंढे म्हणून आपल्याकडे 7 वर्षापासून काम करतो आहे, त्याला कोणतीही समन्स न देता तुम्ही त्याला त्या कामावरून काढून टाकलेलं आहे. याचं कारण मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं, साहेब आमची कंपनी ही गोळ्या औषधे बनवणारी कंपनी आहे, तिथं तंबाखू, गुटखा असं काय खाण्यास सक्त मनाई आहे आणि जर असं काय आढळलं तर त्याच्या कंपनीवरती काहीतरी परिणाम होतात, त्यामुळे आम्ही त्याला कामावरून काढलेलं आहे. मग त्यांना मी विचारलं, तुम्ही त्यांना समज दिली का? तर नाही. मग तुम्ही कामावरून काढलेलं आहे की त्यांना घरात बसवलेलं आहे? तर ह्याच्याबद्दल मला कोणतंही उत्तर न देता त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी काल दिनांक 17/2023 मी सोलापूरमध्ये आलो. ते लोंढे आहेत, त्यांच्याशी मी संवाद साधला, त्यांच्याशी बोललो, काय घडलेलं प्रकरण सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा स्मृती ऑर्गनाईज यांची MD स्वप्नील ईगा साहेबांना बोलण्याचा प्रयत्न केला की आणि भेटण्याचाही प्रयत्न केला की साहेब, जे काय घडतं आहे हे चुकीचं आहे, तुम्ही असं डायरेक्टली एखाद्या व्यक्तीला कामावरून काढू शकत नाही. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तिथं गेलो असता तिथले मॅनेजर साहेबांनी मला व्यवस्थित न बोलता उडवाउडवीची उत्तरं दिली
सर्व कार्यकर्ते त्यांना बोलत होते की बाबा तुम्ही असं काही चुकीचं करू नका, त्यांना समज नाही दिली, अचानक तुम्ही कामावरून काढू शकत नाही. लोंढेही होते. लोंढे साहेबांनी त्यांना विचारलं की साहेब तुम्ही मला कामावरून काढलं, कोणतीही समज नाही दिली, प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यासोबत असंच केलेलं आहे, परंतु आता हे असं काय आम्ही सहन करणार नाही, तुम्ही मला कामावर घेणार आहात की नाही हे स्पष्ट विचारल्यानंतर MD सरांनी तिकडून सरळ सांगितलं की आम्ही तुम्हाला कामावर घेऊ शकत नाही, मी तुम्हाला कामावरून काढलेलं आहे. HR मॅनेजरही म्हणले मी माझ्याकडे ती ॲथॉरिटी नाही कामावर घेण्यासाठी आणि मी त्यांना कामावर घेऊ शकत नाही. या संदर्भात मी त्यांना एक छोटासा क्लूही सांगितला की साहेब जे गेटवरती घडतं आहे त्याला तुम्ही क्विकली ॲक्शन घेऊन तुम्ही ते त्यांना कामावरून कमी केलं, परंतु जे आतमध्ये घडतं आहे त्याच्यावरती तुम्ही कोणतीही ॲक्शन घेतली नाही. आतमध्ये तुमचे काही कामगार आहेत जे मनमानी कारभार करतायत, तांबाखू खातात, गोवा गुटखा खातात, त्यांच्यावरती कोणतीही कारवाई तुम्ही करत नाही. आणि तुम्ही ह्या गेटवरती असणाऱ्या माणसावरती, सिक्युरिटी गार्डवरती तुम्ही कारवाई करून त्याला कामावरून कमी केलेलं आहे. 359 सुशीलनगर विजापूर रोड सोलापूर. मी स्मृती ऑर्गनाइज लिमिटेड इथे 7 वर्ष सिक्युरिटी म्हणून काम केलेलं आहे. आणि कामावर न काढण्याचा पर्याय म्हणजे सकाळी फर्स्ट शिफ्टला मी कामगार चेक करत असताना चुकून माझ्या नजर चुकीनं माझ्या खिशात मावा त्यांना सापडला, त्याच्यावर माझ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि मी सरांना सांगितलं की सर माझ्याकडनं नजर चुकीनं राहिलेलं आहे, ते परत अशी चूक माझ्याकडनं होणार नाही, तरी पण त्यांनी ऐकलं नाही, कुठले समज वगैरे मला काय दिलेलं नाही. आणि मला त्यांनी कामावरून आता 1.5 महिना झालं मला कामावरून काढून टाकलेलं आहे. यानंतर काय बोलणं झालं, काय सांगा? माझ्या घरची फॅमिली, माझ्या घरचे आणि 2 मला लहान लेकरं आहेत सर. आणि माझी परिस्थिती अधिक नाजूक आहे. त्यांनी मला याचा विचार करून मला कामावर घेतलं.